काही 2-3 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती। आजचा हा दिवस महाराष्ट्राच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे। महाराष्ट्र ज्यांचा धर्म आहे, आई भवानी ज्यांचं दैवत आहे, ज्यांचा रक्ताचा रंग भगवा आहे आणि ज्यांच्या ओठावर फक्त शिवबा आहे, अशा तमाम छत्रपतीच्या मावळ्यांना माझा मानाचा मुद्रा। नभी वीज पडावी वेग तयाचा तैसा, तिमी रात उगवतो सूर्य नभातून जैसा। हा नीतिमतीचा राम प्रकटला कैसा, मग राजा तो शिव छत्रपती होयचा। रायगडाचा रुबाब म्हणजे शिवाजी, माय बहिणीची आब म्हणजे शिवाजी, शत्रूचा कर्दत काढ म्हणजे शिवाजी, वादळात धगधगणारी मशाल म्हणजे शिवाजी, संतांचा सन्मान म्हणजे शिवाजी, कर्तव्याचं आले किती गेले किती उडून गेले भरारा, 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 संपला नाही आणि संपणारही नाही। रयतेचे राजे होते, गरिबांचा आधार होते, जिजाऊचे पुत्र होते, महाराष्ट्राचे रत्न होते, अफाट ध्येय होते, मृत्यूमध्ये तेज होते, शुभा हे वादळ होते, नावातच सादर होते, बाहेरून दगडासारखे मनातून मेना। पुरंदरच्या पायथ्याला मिर्जाशी चातुर्याने लढला होता, आग्र्याला जाऊन खुद औरंगजेबाला भिडला होता। महाराष्ट्राच्या या मातीत युग पुरुष शिवबा राजा घडला होता, शिवबा राजा घडला होता। जय हिंद। राजे होते की ते हिंदवी धर्माचे स्थापक होते। या राजांना जनता शिवराय असे अनेक नावांनी त्यांना ओळखले जाते। त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी भारत देशाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने मी आज महाराष्ट्रांविषयी भाव प्रकट करणार आहे। तरी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी शांततेने हे अनमोल बोल ग्रहण। महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे शिवाजी। आज या मातीमध्ये जन्म घेतलेल्या मुलाला सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मता दिसली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते। शिव छत्रपती हे भारताचे राज्याच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे, 9 ग्रह, 8 दिशा, 7 आश्चर्य, 6 संवेदना, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त एक शिव।